जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। साकळी येथील अंजुमन ए इस्लाम उर्दू विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा। विद्यार्थी शिक्षक यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग। दिनांक जून 21 शनिवार रोजी साकळी येथील अंजुमन ए इस्लाम उर्दू विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध योगासने केली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान होते। यावर्षीच्या योग दिवसाचा विषय एक पृथ्वी एक आरोग्य असा होता। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जून 21 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता। सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स आणि रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते। यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 साली या दिवसाला मान्यता देण्यात आली। 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला होता। विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा दिवस प्राचीन भारतीय योग पद्धतीबद्दल, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याच्या अनेक फायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे। ते पुढे म्हणाले, शालेय स्तरावर योग दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योगाचे फायदे मिळतात। विद्यालयाचे क्रीडा शिक्षक युसुफ खान यांनी विद्यार्थ्यांना योगासन बाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। साकळी येथून न्यूज एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट।